नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, काहीच दिवसात बाप्पांचं आणि महालक्ष्मींचं आगमन आहे. आता यात ना भरपूर तयारी असते. अगदी घराच्या साफसफाईपासून ते नैवेद्यात काय करायचं, महालक्ष्मींना साड्या कुठल्या नेसवायच्या, अशी बरीच लगबग चालू असते. तर यात ना एक महत्त्वाचा भाग असतो फराळाचा. तर महालक्ष्मींपुढे ना बरेच जण आपापल्या पद्धतीने ना फराळाचे पदार्थ करतात आणि ठेवतात. काही जणांकडे फक्त ओटी असते, नुसते लाडू असतात, काही जणांकडे प्रॉपर सगळा फराळ असतो. त्यासाठी खास आपण आहे ना आज एक फराळाचा पदार्थ करणार आहोत. ती आहे मस्त खुसखुशीत आणि 10 ते 15 दिवस टिकणारी अशी चंपाकली. 3, 2, 1. गौरी पुढे नैवेद्यासाठी ठेवायला आपण आहे ना चंपाकली करत आहोत. तर त्यासाठी आहे ना आपण पिंक कलरची म्हणजे हलक्या गुलाबी कलरची करणार आहोत. म्हणून इकडे ना माझ्याकडे लिक्विड कलर आहे, लाल कलर, अगदी थोडासा एक थेंब घेतलेला आहे मी. आता काय करायचंय की थोडंसं पाणी घालून ते मिक्स करायचंय आणि जेवढं लागेल तेवढं आपण आहे ना ह्याचा वापर करूयात नंतर. जर समजा ना लिक्विड कलर नसेल तर पावडर कलर अशा पद्धतीने मिक्स करून घेतला तरी चालेल. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता ना पीठ भिजवण्यासाठी मी काय केलंय माहितीये का, की एका भांड्यामध्ये 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. ही आपली रेग्युलर आमटीची वाटी आहे. त्यात आता अर्धा चमचा ओवा टाकून घेऊयात. फक्त थोडासा असा हलका क्रश करायचा. त्यात चवीप्रमाणे मीठ. यात आता साजूक तूप घालून घ्यायचे. मी अंदाजे आहे ना 2 ते 2.5 चमचे साजूक तूप घालतेय. आता काय करायचं आहे आपण की हे जे सुकं जिन्नस आहे तर ते आधी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की साजूक तूप आहे ना प्रत्येक आहे ना मैद्याच्या कणाला लागतो आणि आपल्या ज्या चंपाकली आहेत त्या खुसखुशीत होतात. 2.5 चमचे मी तूप घातलेला आहे. आता आपण एकदा चेक करूया. अजून थोडंसं तुपाची गरज आहे, म्हणजेच अर्धा चमचा आपण तूप अजून घालून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. काय होतं माहिती का की ह्याच्याने आहे ना आपल्याला मोहन किती घालायचा तर या पद्धतीने आपल्याला कळतं. म्हणून आपण आहे ना असं थोडंसं आधी तूप घातलं ना की चेक करायचं, लागेल तसं अर्धा चमचा वाढवून घ्यायचं. छान मिक्स करून घेतलं. आता आपण चेक करूया. येस, परफेक्ट हा गोळा झालेला आहे. म्हणजे एकूण आपल्याला 2.5 ते 3 चमचे तुपाची गरज पडते. आता आपण जो फूड कलर तयार करून ठेवला होता ना तो आपण थोडा घालून घेऊया आणि मिक्स करूयात परत. फूड कलर मिक्स केला की थोडं पाणी त्याच्यात घालून छानपैकी ना घट्टसर पीठ मळून घेऊया. आपण घट्ट आहे ना पीठ मळून घेतलेलं आहे. आता काय करूया, अर्धा चमचा आपण तेल घालून घेऊ आणि परत मळून घेऊया. म्हणजे तेल सगळीकडे छान ग्रीज होतं. आपण छान तेल लावून घेतलेलं आहे, ग्रीज केलेलं आहे. आता 15 मिनिटं आपण आहे ना मुरायला ठेवूया झाकण ठेवून. बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत. आणि आता आपण हे पीठ आहे ना एकदा परत मळून घेऊयात, म्हणजे छान सॉफ्ट होईल. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे ना 2 गोळे करून घेऊया. 2 गोळे आपण करून घेतलेले आहेत. आता इथे आपण आहे ना मॅट ठेवलेली आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही पोळपाट ठेवलं तरी चालेल, पण माझ्याकडे जे पोळपाट आहे ते थोडं छोटं आहे आणि आपल्याला थोडंसं मोठी साईज लाटायची आहे. जर ना तुमच्याकडे पोळपाट थोडं छोट्या साईजचं असेल त्याप्रमाणे आहे ना तुम्ही गोळे करून लाटून घेतलं तरी चालेल. आता ह्याची ना मी मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि किंचित पातळसर अशी लाटून घेणार आहे. आपण मस्तपैकी आहे ना मोठी पोळी लाटून घेतली आहे. अशी मीडियम लाटली, किंचित अशी पातळ साईडला. आता काय करायचं आहे की वाटीपेक्षा आहे ना थोडंसं मोठी वाटी असेल किंवा एखादा बाऊल असेल किंवा मग अगदी आहे ना नसेल काही तर मग तुम्ही आहे ना एखाद्या स्टीलच्या डब्याचं झाकण घेतलं तरी चालेल. असं त्याला ना कडेला हे पाहिजे, म्हणजे कटरसारखं पाहिजे, म्हणजे तुम्ही छानपैकी आहे ना कट करू शकता.
जेवढ्या आपल्याला कट करू शकतोय ना आपण तेवढ्या कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्या ना 3 पुऱ्या आपण आहे ना छान कट करून घेतलेल्या आहेत. आता पुढची स्टेप मी दाखवते तुम्हाला. या पुऱ्या आहेत ना आपण एका पोळपाटावर किंवा मग चॉपिंग बोर्डवर काढायच्या आहेत. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. आता चॉपिंग बोर्डवर आहे ना एक पुरी घ्यायची आणि बरोबर आहे ना आपल्याला असे त्याचे ॲक्च्युली कट्स मारून घ्यायचे आहेत. एक लक्षात ठेवायचं की इथपर्यंत शेवटपर्यंत दोन्ही साईडला कट मारायचं नाही आहे. थोडीशी जागा सोडायची आणि अशा पद्धतीने आपण कट्स मारून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपण आहे ना त्याला कट्स मारून घेतलेले आहेत. असं हाताने थोडंसं सेपरेट करायचं आणि मग काय करायचं, इथून आपण कट्स मारलेत ना, इथून फोल्ड करत जायचं. फक्त कडेने धरायचं, मध्ये अजिबात पकडायचं नाही. अशा पद्धतीने आपण आहे ना फोल्ड करत जायचं आणि मग शेवटी काय करायचं, फक्त ही जी टोकं आहेत ही 2 ती फक्त अशी आहे ना प्रेस करायची. म्हणजे मधला जो भाग आहे त्याला न टच करता फक्त कडेने अशी स्टिक करायची आणि हे जे झालेलं आहे तयार ते असं बाजूला ठेवून टाकायचं. बाकीच्या पुऱ्यांचं पण आपण असंच करून घेऊया. आता मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते दुसऱ्या पुरीची. सेम असे कट मारून घेऊयात आपण. पहिल्या चंपाकळीच्या वेळेस आपण इकडून फोल्ड केलं होतं, बरोबर आहे. आता काय करायचंय, तिरक्या साईडने आपण फोल्ड करणार आहोत, म्हणजे इथून. बघा किती मस्त आहे ना स्ट्रिंग झालेले आहेत. ह्याला पण काय करायचं, कडेने असं नुसतं प्रेस करायचं. बाकीच्या पुऱ्या पण अशा लाटून आहे ना आपण सेम अशा पद्धतीने तयार करून घेऊयात. आपण मस्त अशा आहे ना चंपाकली करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळायला घेऊया. आपण इकडे आहे ना एकाकडे तेल तापवायला ठेवलं होतं मगाशीच बारीक गॅसवर. आता आपण एकदा चेक करूया. येस, मस्त आपल्याला तेल तापलेलं आहे. आपण 2 किंवा 3 आहे ना चंपाकली ह्याच्यात टाकून घेऊयात. जास्त ह्याच्यात गर्दी करायची नाही. का माहिती का, की चंपाकली आहेत ना छान अशा ना तळायला सुरुवात झाली की त्या मस्त फुलतात. आणि तळताना मीडियम गॅसवर तळायचं. सारखा आहे ना जास्त मोठा किंवा बारीक गॅस करायचा नाही. काय होतं माहिती का, मग आतून आहे ना कच्च्या राहतात किंवा मग मऊ पडतात आणि बाहेरून मग अशा जरा कडक होतात. म्हणून आता 1-2 मिनिटं झाले ना की काय करायचं, उलटून घ्यायच्या. दुसऱ्या साईडने ना हलक्या गुलाबी होत चाललेल्या आहेत. आता परत उलटून घेतल्या की खालच्या साईडने आपण थोड्याशा गुलाबी करून घेऊयात. अंदाजे 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण छानपैकी या चंपाकली काढून घेऊयात, कारण एकदम मस्त कलर पण चेंज झालेला आहे आणि छानपैकी कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत. एक चंपाकली आहे ना गार झाली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा आवाज पण, आणि तोडूनही दाखवते. आवाजावरनं कळलंच असेल तुम्हाला की किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. मंडळी, गौरींपुढे ठेवण्यासाठी मस्त असा खुसखुशीत आणि चटपटीत झटपट होणारा एक पदार्थ म्हणजे चंपाकली तयार आहे आणि आपण तो सर्व करून घेतला आहे. काय मंडळी, कशी वाटली मस्त अशी गुलाबी कलरची चंपाकली? एकदम छान दिसायला तर आहेच आहे, पण खायला सुद्धा इतकी खुसखुशीत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळी, चंपाकली करताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण एक सिंगल आपण लाटून ती करतो, पण त्याच्याऐवजी तसं न करता अगदी सोप्या पद्धतीने आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. एकच मोठी पोळी लाटून त्यात तुम्ही 3 ते 4 चंपाकली एकाच वेळी करू शकता. म्हणजे तुमचा वेळही वाचेल, कारण एवढ्या घाई गडबडीत आपल्याला कमी वेळात आणि कमी साहित्यात असणारा हा पदार्थ करायचा आहे फराळासाठी. सो नक्की तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.